पुण्यात कायद्याचे 313 धानोरी पोलीस चौकी जवळील घटना हाणामारी वेळी पोलीस चौकी कर्मचारी नसल्याची माहिती। धनंजय मुंडेंवरील आरोपांप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणी यांची चौकशी होणार। मुंबई लाचलुचपत विभागाकडून अंजली दमाणी यांना चौकशीबाबत पत्र। कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4000वर। केरळमध्ये सर्वाधिक 1416 कोविड रुग्ण तर राज्यात 494 कोविड सक्रिय रुग्ण। राज्य सरकारकडून वारकऱ्यांची निराशा। पालख्यांचं 20,000 रुपये अनुदान यंदा नाही। गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं अनुदान। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवमतदारांची मतदानाची संधी हुकण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीतीलच मतदार यादी वापरण्याची चिन्ह सूत्रांची माहिती। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी। मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं उंचावला IPL 2025चा चषक। अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर 6 धावा राखत दणदणीत विजय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।